सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणूक सध्या जोरात सुरू असून सर्व पक्ष निवडणुकीत सहभागी झाले आहेत। सोलापूर शहरात नेहमीच कोणतीही कटुता न आणता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका लढवण्याची सुसंस्कृत परंपरा राहिली आहे। मात्र सत्तेच्या बळावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून या परंपरेला काळिमा फासला जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे। काल घडलेल्या खुनी हत्येच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती पुन्हा एकदा उघड झाली असून निवडणूक काळात प्रत्येक प्रभागात दमदाटी करणे, उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, मारहाण करणे तसेच विविध प्रकारे दहशत निर्माण करणे हे प्रकार सर्रास सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे सोलापूर शहरात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना भयमुक्त वातावरणात फिरणे व प्रचार करणे अवघड झाले आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे। काल घडलेल्या मनसे पदाधिकाऱ्याच्या खुनासारख्या घटनेमुळे शहरात दहशत पसरली असून महाविकास आघाडीने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन भयमुक्त मतदानाची मागणी केली आहे। भाजप कार्यकर्त्यांवर गुंडगिरीचे आरोप झाले आहेत। आता सोलापूर शहरामधून काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सोलापूर महानगरपालिका निवडणूक सन 2025 सन 2026 ची प्रक्रिया जोरात सुरू आहे। एकूण 102 जागांसाठी 26 प्रभागांमध्ये निवडणुका होणार आहेत। सर्व राजकीय पक्ष उत्साहाने उतरले आहेत, पण शहराची सुसंस्कृत निवडणूक परंपरा धोक्यात आली आहे। काल रात्री MVAच्या नेत्याने पोलीस आयुक्त M राजकुमार यांना निवेदन सादर केले। यात भाजपाच्या सत्तेच्या बळावर दडपशाही सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवेदनात म्हटले आहे, भाजप कार्यकर्ते प्रत्येक भागात दमदाटी करत आहेत, उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत, मारहाण करत आहेत आणि दहशत निर्माण करत आहेत। यामुळे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करणे कठीण झाले आहे। विशेषतः काल घडलेल्या खुनासारख्या घटनेने संपूर्ण सोलापूर शहर हादरून गेले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांची जोशी गल्ली येथे निर्घुण अशी हत्या करण्यात आली। ही घटना भाजपच्या अंतर्गत वादातून घडली असल्याचे सांगण्यात येत आहे। सर्वदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर डिवचणारे स्टेटस का ठेवले असा जाब विचारायला गेल्या तेव्हा भाजप उमेदवारांनी शालन शिंदे यांच्या गटाने धारदार शस्त्राने हल्ला केला। जेल रोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून शालन शिंदे यांना 2 दिवसाची आणि अतिश शिंदे, अमर शिंदे, तानाजी शिंदे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याशिवाय यामध्ये विशेष म्हणून भाजप आमदार यांच्यावर देखील आरोप होताना दिसत आहेत। मोबाईल संवादाची सखोल व कठोर कारवाईची मागणी महाविकास आघाडीने यावेळेस केली आहे। निवेदन सादर करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूरची शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे आहे। ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहणार नाही। यावेळी माजी आमदार नरसई आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना UBT जिल्हा अध्यक्ष अजय दासरी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, अशोक निंबर्गी, भारत जाधव, युसुफ मेजर, प्रताप चव्हाण, तिरुपती परकी पंडला, ॲडव्होकेट केशव इंगळे आदी नेते उपस्थित होते। राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवली असली तरी महाविकास आघाडीने आधीच निवडणूक थांबवण्याची मागणी केली होती। भाजपकडून EB फॉर्म्स मुदत संपल्यानंतर जमा केल्याचा आरोप आहे। पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी निवेदनाची दखल घेतल्याचे सांगितले, पण अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच दबाव तंत्राचा वापर करून निवडणुका ह्या पारदर्शक होतात का? तुम्हाला काय वाटते? तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।